हॅलो नमस्कार, मी पायल. आपलं पायल्स वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. पहिल्यांदा तर तुम्हाला श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही? मस्त असाल, मजेत असाल अशी आशा करते. तर आज मी या कढईमध्ये जी कढई मी नवीन आणली होती त्याच्यात आता नवीन काहीतरी कढई आणली म्हणल्यावर आपल्याला असं गोडाचा पदार्थ आपण काहीतरी बनवतो. तर मी विचार केला रोज तो शिरा तेच तेच करण्यापेक्षा जरा वेगळं काहीतरी बघा, खीर करण्यापेक्षा. त्यामुळं मग मी ठरवलं मैसूर पाक करायचा. तर हा मैसूर पाक ही मी म्हणजे माझ्या मम्मीची पद्धत आहे. खूप दिवसापासून ही जुनी पद्धत मम्मी वापरते, तीच मी पद्धत वापरू. आज मी मैसूर पाक कसा बनवायचा हे तुम्हाला दाखवते, कारण ती जी पद्धत आहे आणि खूप छान होतं. आपल्याला काही जास्त मेहनत घ्यावी लागत नाही. नाही तर मैसूर पाक अशी गोष्ट आहे की एवढा कंटाळा येतो मैसूर पाक बनवताना, आणि दोन्हीकडे लक्ष द्या हे. तर मी बनवते त्या पद्धतीने. तुम्हाला काही चाचणी घ्यायची गरज नाही ना, काही नाही. तर मी तुम्हाला कशी बनवायची हेही या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. तर आता काय केले, मी 1 वाटी बेसन घेतले, ते चाळून घेतलं. त्याच्यामध्ये 1 वाटी पाणी, 1 वाटी तेल, 1 वाटी साखर हे सगळं 1 वाटी टाकली. थोडीशी कलरसाठी हळद टाकली, कारण हळदीमुळे छान कलर येतो. कारण बेसनाला असं पांढरट थोडासा कलर असतो, तर हळद टाकल्यामुळे असं छान कलर येतो. आणि याच्यात तुम्ही वेलची पूडही टाकू शकता. आणि हे मी खालीच त्याच्यातल्या गाठी मोडून घेतल्या आहे. आणि आपल्याला हे पूर्ण लो फ्लेमवर करायचा. थोडंसं पहिल्यांदा तुम्ही मोठा केला तरी चालेल, आणि याला काही जास्त मेहनत घ्यावी लागत नाही. तर आता हे मी खाली केल्यामुळे थोडंसं गॅसवर ठेवलं की असं लिक्विडी होतं, आणि त्याचा कलर किती हळदीमुळे छान येतो. आणि हे आपल्याला फक्त हलवत राहायचं आहे 20 मिनिटं हलवण्याची. आणि हे कसं होतं, लगे आपण नाही हलवलं तर खाली डागतं, त्यामुळं आपल्याला हलवावं लागतं. कारण बेसन आपण कसं भाजतो तसंच आपल्याला हे भाजून घ्यायचं असतं. त्यामुळे यामुळं कसं होतं, कच्चापणा कमी होतो. याला चाचणी घ्यायची आपल्याला गरज नाही पडत ना, काही नाही. पण आपल्याला आहे ना हे फक्त हलवण्याची मेहनत घ्यावी लागते. तर आता हे मी ज्याच्यात सेट करणार आहे, तर त्या भांड्याला आधी मी थोडंसं तेल लावून घेतलं आहे, जेणेकरून ते चिटकू नाही. तर आता हे मी ढोकळ्याची माझी प्लेट होती, तर त्याच्यामध्येच मी टाकून घेणार आहे. त्यामुळे थोडासा शेप तुमच्याकडे जे असेल भांडं, तुमच्याकडे जर स्टीलचं असेल, कशाचं तुम्हाला सेट कशामध्ये करायचं. आता इथं मी दुसरीकडे ना 4 चमचे मोजून तूप घेणार आहे. आता याच्यामधलं तूप नंतर निघणार आहे. तुम्ही 2-3 चमचे टाकले तरी सफिशियंट आहे, नाही टाकलं तरी चालतं. पण याच्यामुळे खूप छान जाळी येते, म्हणून वरतून टाकायचं. तर आता हे चांगलं गरम झालं असं वाटायला, थोडंसं घट्ट झालं. त्यानंतर आपल्याला थोडंसं तूप गरम करून आता 4 चमचे मी तूप टाकले. आणि हे परफेक्ट प्रमाण आहे. आणि टाकायचं, आणि जेव्हा आपल्याला असं वाटेल हे घट्ट व्हायला लागले, तेव्हाच आपल्याला 4 चमचे तूप टाकायचं. थोडं थोडंसं करून 1-2 चमचे करून टाकलं तर चालेल. आणि ते हलवून घ्यायचं. थोडं थोडंसं तूप टाकलं की त्यामुळं त्याच्यात आहे ना एक प्रकारची असं जाळी तयार होते. आणि दुसरं काहीच टाकायची गरज नाही. तुम्ही वेलची पूड टाकू शकता. आता मी वेलची पूड टाकले नाही, नाहीतर हे 3-4 ह्याच्या वस्तूमध्येच छानपैकी मैसूर पाक तयार होतो. आणि ही पद्धत मला खरंच सोपी वाटते. ते पाक करा, नंतर बेसन हे करा, त्यापेक्षा ही पद्धत इतकी सोपी आहे. आणि दोन्ही ही करून मी पाहिले आहेत, पण ह्या पद्धतीने लवकर होतं आणि व्यवस्थित होतं. ते वेगळं वेगळं करत बसायचं. आता ह्याला किती छान जाळी सुटली आहे बघा. जे आपण दुसऱ्या पद्धतीने करतो त्या सेम प्रकारची जाळी सुटली आहे. त्यामुळं मग मी या पद्धतीनेच करते, जास्त मेहनत नाही. आणि फक्त हलवण्याची थोडीशी मेहनत आपल्याला करावीच लागते मग खाण्यासाठी. आणि याला आहे ना जास्त हलवायचं नाही, म्हणजे याचे कसं बबल राहतात मग. नाहीतर मग आपण जास्त असं उलताने असं दाबलं तर मग ते बबल जातात. त्यामुळं जास्त हलवायचं नाही. टाकलं ना ते लगेच पसरायचं, आणि हे पटकन करायचं नाही. आता ह्याच्यामध्ये काय होतं, तेल वरती येतं. हे तेल आपण काढू शकतो. एक्स्ट्राचं जे तेल राहतं ते आपण साईडला असं तिरकं करूनही काढू शकतो थोडंसं. आणि थोडंसं तेल निघतं. आपण जे वरतून 4 चमचे तूप टाकले ना ते बाहेर निघतं. तर थोडंसं थंड झाल्यानंतर मी याच्या वड्या पाडून घेते. तर वड्या आपल्याला खूप थंड झाल्यावर नाही पाडायच्या, थोडंसं गरम आहे तोपर्यंतच पाडायच्या, नाहीतर मग पडत नाहीत परत वड्या पाडायला गेलं.
तर अशा पद्धतीने मी मैसूर पाक करते प्रत्येक वेळेसच, आणि खूप लवकर होतो आणि मुलांना खूप आवडतो. तर तुम्ही हे घरी करू शकता, बाहेरून आणण्याची काहीच गरज नाही पडत आणि खूप टेस्टला एकदा तरी तुम्ही नक्कीच करून बघा. आणि खूप कमी साहित्यामध्ये आणि चांगला होतो. बाहेरचा मिळतो तसा सेम जाळीदार होतो. फक्त अशा पद्धतीनं करा तर तुमचाही चांगला होईल. आता ह्याच्यात तूप साईडला आहे तेही तुम्ही काढू शकता, नाही काढलं तरी चालतं. तर आता मी तुम्हाला त्या दिवशी किराणा भरला, तर किराणा भरताना मी कशी लिस्ट करते हे तुम्हाला काही दाखवलं नाही. मी त्या व्हिडिओतच दाखवणार होते पण खूप मोठा व्हिडिओ झाला असता म्हणून दाखवलं नाही. तर आता हे मी सगळं असं माझा किराणा भरण्यासाठी ही एक माझी डायरी आहे. त्याच्यामध्ये मी सगळ्या वस्तू नोट करून घेतल्या आहेत की कडधान्य कुठलं, डाळी कुठलं, नाश्त्याचे साहित्यामध्ये आपल्याला काय काय लागणार आहे, इतर साहित्यामध्ये हिंग, बडीशोप, साखर ह्याच्यात काय काय लागणार आहे, परत मुलांसाठी काय लागणार आहे, परत उपवासाचे पदार्थ कुठले कुठले आहेत त्याच्यातले मला काय आणायचे आहेत, मसाले कुठले आणायचे आहेत, खडे मसाले कुठले आणायचे, ड्रायफ्रूट कुठले संपले आहेत. तर ही असेल ना आपल्यापाशी तर ही तुम्ही स्क्रीनशॉट काढून तुम्ही लिहून ठेवू शकता, नाहीतर तुम्हाला असंही बघू शकता. तर मी सगळे घरामध्ये जेवढे आपल्याला वस्तू लागतात हे सगळ्या लिहून ठेवल्या आहेत. जर आपण ही डायरी काढली आणि आपल्याला लिस्ट बनवायची आहे तर आपल्याला लगेच लक्षात येते. डाळ म्हणलं की आपल्याला लक्षात येते की आपल्या घरात आहे का नाही. मग याच्या थ्रू मी कुठली एखादी वस्तू ही माझी आता राहत नाही की ही डायरी घेतल्यानंतर की घरातली मला ही वस्तू आणायची राहिली, विसरली. त्यामुळं अशी डायरी तुम्ही नक्की बनवून ठेवा आणि त्याचा खरंच खूप उपयोग होता. आणि हे काही एक वेळेसचा उपयोग नाहीये, हे आपल्याला मंथली होतो. आणि कधी कधी कसं होतं की एखादी वस्तू विसरून राहते, त्यासाठी आपल्याला दुसऱ्या वेळेस जावं लागतं. तर याच्यामध्ये बघून आपण सगळ्या A to Z जे वस्तू आहेत आपल्या किराणामध्ये त्या सगळ्या वस्तूंची मी यादी केली आहे आणि याचा उपयोग मला किराणा भरताना प्रत्येक वेळेस होतो. तर अशी ही माझी डायरी आहे आणि याच्यामध्ये माझ्या सगळे पर्सनल गोष्टी लिहिलेल्या असतात. सणाला कुठल्या काय करायचं त्याही गोष्टी मी लिहून ठेवल्या आहेत, कधी काहीच विसरू नये त्यासाठी ह्या गोष्टी मी लिहिते. तर आता त्यानंतर मग मी आता वडपौर्णिमेसाठी ज्या साड्या घेतल्या होत्या त्या साड्यांचं मी ब्लाऊज पीस बाजूला करते. आणि या साडीचा ब्लाऊज पीस खरंच खूप छान होता. मी पाहिलाच नव्हता की मला असं वाटलं की असाच असेल साडीसारखाच सेम, पण प्लेन असेल नाही तर, पण मी लक्षच दिलं नाही. त्या ब्लाऊज ही नंतर मला शिवायचं होता, त्यामुळं मग ह्या गोष्टी पटकन अस्तर आणलं की मग होऊन जातं. जर अस्तर नसेल तर मग ते वाट बघत बसावं लागतं, आणावं लागतं. इतके दिवस व्हिडिओ येण्याचं हेही कारण होतं की दिवसभर इतका गोंधळ, इतका आवाज की कुठलीच गोष्ट करू शकत नव्हतो आम्ही. त्यामुळं मग आता हे किती दिवस काम चालवणार आहे काय माहिती. तर आम्ही गेलो होतो बाहेर आणि बाहेरून आल्यानंतर आम्ही विचार केला एक मस्तानी बनवावी, पुणे स्टाईल मस्तानी. पुण्यामध्ये सुजाता म्हणून मस्तानी आहे, इतकी अप्रतिम असते. आणि माझ्या मैत्रिणीकडून मी ही रेसिपी म्हणजे घेतली होती आणि खूप छान एकदम जी मस्तानी सुजातामध्ये मिळते सेम तशी मस्तानी आपण घरीही करू शकतो. आणि हे आंबे आमच्या घरीनं आले होते त्यामुळं मग थोडंसं विशेषच म्हणजे नाही का, लांबून आंबे आले होते आमच्यासाठी, तर त्याची मस्तानी केली तर इतकी अप्रतिम झाली होती. आणि अगोदर मी 3च ग्लास केले, श्री झोपला होता त्याच्यासाठी. नंतर मला 4था कप ही करावा लागला, कारण लहान मुलं आपल्याबरोबरच एन्जॉय करतात, त्यांनाही लक्षात येतं. त्यामुळं मग त्याच्यासाठी ही मी नंतर बनवली. अप्रतिम झाली होती मस्तानी. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नवीन दिवशी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.